भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये 11,03,40,000चा पशुसंवर्धन घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी 81 लाभार्थ्यांना जनावरं न देताच निधी लाटल्याचा आरोप केला। या प्रकरणी त्यांनी पशुसंवर्धन मंत्र्यांकडे तक्रारही केली आहे। बघूयात। भंडाऱ्याच्या लाखांदूर पंचायत समितीत मोठा भ्रष्टाचार झालाय। पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। 2018 ते 19, 2025 ते 26 या कालावधीत 11,03,40,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केला। या प्रकरणी पशुसंवर्धन मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे। लाखांदूर तालुक्यात पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली। एकूण 118 लाभार्थ्यांपैकी 81 लाभार्थ्यांना प्रत्यक्षात कोणताही लाभ देण्यात आलेला नाही। केवळ कागदोपत्री जनावरांचं वाटप दाखवून शासनाची आणि लाभार्थ्यांची फसवणूक करण्यात आली। या 81 लाभार्थ्यांकडे प्रत्यक्षात जनावरच उपलब्ध नसल्याचं दिसून आलंय। या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असून 37 लाभार्थ्यांना दुबार तिबार लाभ देण्यात आल्याचा गंभीर आरोपही टेंभुर्णेंनी केला। पुरवठादार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा अपहार झाला। संबंधित अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। 118 लाभार्थ्यांना लाभ त्यांनी दिला आहे आणि 81 लाभार्थ्यांकडे जनावरे उपलब्ध नसल्याचं त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। म्हणजे या सगळ्यांची जेव्हा आपण टोटल मारली तर 11,03,40,000 रुपयाचा अपहार त्या अधिकाऱ्यांनी केला हे दिसते आहे। आणि प्रत्यक्ष आमचा अनुभव असा आहे की लाभार्थ्यांना हे फक्त बाजारामध्ये उभे करतात, जनावरांसोबत त्याची फोटो घेतात आणि फोटो घेऊन झाल्यानंतर लाभार्थ्यांना काही पैसे देऊन घरी पाठवतात, जनावरे त्यांच्याकडे त्यांना देतच नाही। हा आमचा अनुभव आहे। तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करण्यात आली आहे। ही तक्रार आली असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। या बाबीची माहिती प्रत्यक्ष तिथे जाऊन घेण्यात येईल आणि या कालावधीत नेमका अशी काही गैरव्यवहार झालेला आहे का याची चौकशी केली जाईल आणि चौकशी करून जर त्याप्रमाणे काही चौकशी तथ्य आढळलं तसा अहवाल शासनाला सादर केला जाईल आणि संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित केली जाईल। जर त्यात काही गैरव्यवहार झालेला असेल तर तसं शासनाकडे प्रस्तावित केलं जाईल। शासनाला सादर केलेल्या फलश्रुती अहवालात दुग्ध उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं खोटे आकडे दाखवण्यात आले। अहवालानुसार 12,17,240 लिटर दूध उत्पादन झाल्याचं नमूद असलं तरी सुद्धा 81 लाभार्थ्यांकडे जनावरच नसल्यानं हे दूध नक्की आलं कुठून आणि कोणत्या डेअरीत विकलं गेलं असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।